मित्रांनो, सर्वप्रथम मला आता हे सांगायचं आहे की जे काही लोक कुळगाव बदलापूर नगर परिषद या विभागात राहत असतील, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहत असतील, त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये जे लोक राहत असतील आणि जे लोक हा व्हिडिओ पाहत असतील, तर त्यांना मला एक सांगायचं आहे. आज तुम्हाला सगळ्यांना जाणीव झालीच असेल की या देशामध्ये फक्त दोनच धर्म आहेत, ते म्हणजे एक गरीब आणि दुसरा श्रीमंत. जेव्हा कोणत्या गोष्टींचा त्रास श्रीमंतांना होतो त्यावेळी काय होतंय त्याचा अनुभव तुम्हाला आता येत असेल. ह्याच्या अगोदर TB सारखे आजार होते, ह्याच्या अगोदर एड्स सारखे आजार होते, ह्याच्या अगोदर बरेचसे आजार होते, घातक आजार, ज्याने लाखो लोक मृत्युमुखी जायचे, ज्यांची मृत्यू व्हायची लाखो लोकांची. परंतु त्या गोष्टींकडे कधीच सरकारने किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या त्या गोष्टीने कधीच लक्ष दिलं गेलं नाही. परंतु आज जेव्हा आजार जर आपण पाहिला, आज जेव्हा आजार एका लेवलच्या माणसांपर्यंत पोहोचू लागले, तर आज लॉकडाऊन, कर्फ्यू, प्रत्येक मंत्र्याच्या धावपळ ह्यांनी आपल्या सगळ्यांची म्हणतो ना आपण, काही लोकांना वाईट वाटेल, परंतु आपली लायकी ह्यांच्या डोळ्यांमध्ये काय, ह्यांच्या नजरेमध्ये काय, ते आपल्या सगळ्यांना आज कळाली असेल. प्रथमतः मला आपल्या सगळ्यांना सांगायचे की जातीभेद, धर्मवाद, मी मोठा तू लहान, हा वाद, असमानता, या गोष्टीच्या याच कारणांमुळे आज ही वेळ जी माणसांवरती आली, हीच वेळ पुढ्या भविष्यामध्येच भरपूर कदाचित मोठ्या प्रमाणात येईल. त्या कारणास्तव मला सगळ्यांना याची जाणीव करून द्यायची. मित्रांनो, आज जरी आपण या कोरोनापासून वाचलो, तर भविष्यात आपली जी पुढची पिढी असेल, त्या पिढीसाठी जर आपण असाच चौथी फेल प्रधानमंत्री जर देशाला पुन्हा दिला, किंवा आपल्या विभागामधला चौथी फेल नगरसेवक जर आपण पुन्हा निवडून दिला, जो अशा संकटकाळी आपल्या घरी बसतो, सामान्य नागरिकांना त्याचं कर्तव्य असतं की तुझ्याकडे जर लाख करोड रुपये तुझे कमवलेत, हे लोकांच्या म्हणतो ना आपण आसऱ्यावरती, त्याचा 1% जरी तू सामान्य लोकांसाठी वापरला असता. आता सिंपल प्रश्न मला आपल्या सर्वांना विचारायचा आहे. जो व्यक्ती नगरसेवक पदासाठी हारो किंवा जिंको तो पुढचा भाग असतो, परंतु जो व्यक्ती नगरसेवक पदासाठी प्रत्येक मतदाराच्या मागे 10,000 खर्च करू शकतो, तर तोच व्यक्ती, जर समजा तो जिंकला असेल मग ती निवडणूक, आणि जर तोच व्यक्ती नगरसेवक झाला असेल, तर तोच व्यक्ती का अशा संकटकाळी त्या मतदारांच्या घरी, प्रत्येकाच्या घरी ॲटलिस्ट 2,000चं राशन देऊ शकत नाही? का आपण इतके भावनिक झालो आहोत? का आपण कोणत्या पक्षाच्या आहारी किंवा कोणत्या धर्माच्या आहारी इथे गेले आहोत की आपल्याला हे कळत नाही की हा काळ खूप भयंकर आहे ना, काळ तुमच्या सगळ्यांना खूप काही शिकवू शकतो जर त्या गोष्टींचा आपण बारकाईने विचार केला तर. तुम्हाला त्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल मित्रांनो. तुम्हाला त्या गोष्टीकडे थोडं बारकाईने बघावं लागेल, थोडं बारकाईने त्या गोष्टी थोडं म्हणतो ना आपण रिसर्च करावं लागेल आपल्याला की या गोष्टी का घडतात. आर्थिकरित्या जे प्रबळ असतील, आर्थिकरित्या जे सक्षम असतील, आता काही दिवसानंतर किंवा महिन्यानंतर कधी ना कधी याचं औषध बनणारे कन्फर्म आहे. पण जेव्हा कोरोनाचं औषध निर्माण होईल, त्या कोरोनाचं औषध जनसामान्यांपर्यंत पोहोचेल का, हा प्रश्न सर्वात प्रथम इथं उभा राहतो. जनसामान्यांपर्यंत, आपल्या गोरगरिबांपर्यंत, अहो ज्यांच्याकडे मोबाईल सुद्धा नाहीये त्या लोकांपर्यंत, ज्या लोक तर जे रस्त्यावरती राहणार ज्यांच्याकडे मोबाईल नाही, ज्यांना काहीच जाणीव नाही की लोकांनी मास्क का घातले, लोक असे का फिरतायत, त्या लोकांपर्यंत ह्या गोष्टी कोण पोहोचवणार? आपण माणुसकी म्हणतो, माणुसकी का फक्त श्रीमंतांपर्यंतच थांबते का? माणुसकी प्रत्येक माणसापर्यंत असते. तर सुद्धा मतभेद का होत आहेत? का तुम्ही त्या गोष्टीकडे बारकाईने विचार करत नाही? का तुम्ही तुमच्या नगरसेवकाला प्रश्न करत नाही की अरे बाबा, तू निवडणुकीच्या वेळी जर प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मतदाराला जर तू 10,000 रुपये देऊ शकतोस, तर या संकट काळी तू का नाही सामान्य नागरिकांना प्रत्येकाच्या घरामध्ये 2,000चं तरी राशन भरून देत? का तू लोकांना मास्क वाटप करत नाही? का तू लोकांना सॅनिटायझर वाटप करत नाही? का तू तुझ्या विभागामध्ये स्ट्रिक्ट ऍक्शन्स घेत नाहीत? का तुझ्या विभागामध्ये तू फवारणी करत नाही तुझ्या स्वखर्चाने? नगरपालिकेच्या पैशांमधून नगरसेवक तुम्हाला जिम बांधून देतील, नगरपालिकेच्या पैशामधून घोटाळे करून लोक तुम्हाला मैदानात बांधून देतील, नगरपालिकेच्या पैशाचे घोटाळे करून लोक तुम्हाला लायब्ररी बांधून देतील. परंतु या गोष्टीचा आपण सर्वांनी बारकाईने विचार केला पाहिजे मित्रांनो. आज आपण आहोत,
आपण या प्रसंगातून वाचू किंवा आपला पुढे काय होईल आपण काहीच सांगता येत नाही, परंतु पुढच्या येणाऱ्या पिढीला जेव्हा त्यांच्यावरती हे दिवस येतील, तर त्यांच्यावरती कोरोनासारखा कोणता भयंकर आजार पुन्हा उद्भवेल, तर त्यावेळी त्यांच्याकडे बॅकअप काय तसंच काय बॅकअप नसेल जसं आज आपल्याकडे कोणता बॅकअप नाहीये. आज जर कोरोना आपल्या घरात शिरला तर आपण काय करणार, काय उपचार करणार आपण? तर आपल्या घरातला व्यक्ती कोणता 1 महिना जरी तो हॉस्पिटलाइज झाला तर आपण घरी शिजवणार काय, ह्या गोष्टींचा विचार करा. आणि जर हा आकडा जर आपण बाहेर काढत, देशामधली 40% लोकसंख्या, त्यांच्या घरी कमवणारे व्यक्ती हे फक्त एकच असतात. जय भीम, जय भारत.